स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सफाई कामगारांचे 3 महिन्याचे थकीत वेतन द्या, संघर्षवादी सफाई कामगार संघटनेचे पालकमंत्रींना निवेदन। पुणे महानगरपालिकेतील सफाई कामगारांचे गेल्या 3 महिन्यांपासून थकीत असलेले वेतन तात्काळ अदा करण्यात यावे अशी मागणी संघर्षवादी सफाई कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबत आज रोजी पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान सफाई कामगारांना नियमित वेतन मिळत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे। घर खर्च, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय उपचार तसेच दैनंदिन गरजा भागविताना कामगारांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही वेतनाचा प्रश्न प्रलंबितच असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। तसेच धुळे शहराची स्वच्छता राखण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा व त्यांचे थकीत वेतन तातडीने देण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सफाई कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी सफाई कामगार संघटनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। हा तिसरा महिना सुरू झाला आहे। महापालिकेतील कर्मचारी व सफाई कामगार यांचे पगार झालेले नाही। मार्च 2026, एप्रिल 2026 या 2 महिन्याचे पगार थकीत झालेले परंतु शासनावरून निधी पाठवलेला नाही। त्यामुळे आज आम्ही पालकमंत्री नामदार भाऊसाहेब जयकुमारजी रावल यांची भेट घेतली आणि भेट घेऊन तात्काळ आपण आदेशित करावा आयुक्तांना आणि 2 महिन्याचे पगार करण्यासंबंधी त्यांना आदेश द्यावा असं आम्ही त्यांना निवेदनाद्वारे त्यांना कळविले। तरी जयकुमार भाऊंनी सांगितलं की मी कमिशनरशी बोलतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। तरी आज सर्व आपले सफाई कामगार आहेत त्यांच्यामार्फत संघर्षवादी सफाई कामगार संघटना या संघटनेच्या वतीने आम्ही नामदार पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांना निवेदन दिले।